कपड़ा बनवून जातो मी खाली. आता मॅगी खाल्ली गाडीमध्ये बसून आणि ना आता खूप ब्लॉक लागलेला आहे ॲक्च्युली. आम्हाला कुल्लूला निघायसाठी खूप उशीर होईल की काय माहिती नाही. आता किती वेळ लागणार आहे. येस ओबी म्हणते येस. चला हा आम्हाला बसता नाही आलं पण एक हॉट बलून दिसला. वाव आता आम्ही गाडीतनच आग बघ आग आग. हे सगळे इथे राईड वगैरे इथे आहेत वेगवेगळे बलून राईड. ते माणसं बसले तिथे बघा कसं छान दिसतंय. आमची गाडी आली आहे फायनली. टर्न करून घ्या आणि प्लीज गाडीत बसवा आता. चलो बैठ जाए भैया कि टर्न कर रहे हो. त्रिशला शॉल फॅक्टरी. इथे शॉल फॅक्टरी आहे आणि आम्ही आता बघणार आहे इथे शॉल फॅक्टरीमध्ये काय काय असतं. त्रिशला शॉल फॅक्टरी आणि ही ती शॉल फॅक्टरी आहे. ओवी झोपली आहे तिच्या पप्पाजवळ. शॉल फॅक्टरीला आलोय आणि इथे शॉल बनवतात तुम्हाला. कपड़ा बनवून जातो मी खाली. हा गेलं होतं ते. हा खूप भारी. सो गाइस वैष्णव टेम्पल आहे इथे. मिनी वैष्णव टेम्पल म्हणतात. सो इथे आलो आहे आम्ही आता. वर जातोय चढून. भारी दिसते. मनाली मधून निघाल्यानंतर खूप मस्त वाटतंय. शांती भेटते. ते यायचं ते तिकडून बाहेर निघायचं. लिहिलेलं तिथे श्री महादेवी तीर्थ वैष्णव माता मंदिर कुल्लू. हो इथनं आता आहे वैष्णव मंदिर. वर चालत जायचं. जास्त नाही फक्त 5 मजले चढून जायचं आहे. 5th फ्लोअरवर आहे. आणि इथे ना आता इथे यांचं पुस्तकालय आहे. बघू शकता हे बघा. मम्मी ही तुझ्याकडे होते ना चाचा चौधरी. चाचा चौधरी हां सगळे पुस्तकं आहेत तिथे. ही पण आहेत छोट्या मुलांची पण आहेत सगळी पुस्तकं. हो चलो. इथे अन्नदान करतात. इथे जेवायला वगैरे सगळ्यांसाठी ठेवलेलं आहे यांनी. देवीतनं बाहेर पडलोय. झालंय आमचं सगळं दर्शन. मध्ये बाबांचे फ्रेंड्स आहेत. त्यांचे फ्रेंड आहे त्यांच्याकडे आलोय. दाखवते तुम्हाला. हे फ्रेंड पप्पांचे. हे अंकल यांना भेटायला आलो. भेटते त्यांच्याशी आधी. इन्होंने पापा को ये यहाँ की जो टोपी होती है वो दी है. अच्छा ये बेटा हिमाचली टोपी. हिमाचली टोपी. इसको कुछ नाम नहीं है ना अलग से. बस हिमाचली बेटा हमारे कुल्लू की. यस आप मुझे बताने को बेस्ट में चाह था दिए मैंने. ये देखो पूरे हिमाचल के बन गया आप लोग.
खूप भारी वाटलं डोगरा अंकलला भेटून आणि त्यांच्या थ्रू आम्ही शॉल पण घेतली आणि पप्पा तर खूप खुश झाले त्यांना भेटून. 4:30 वाजलेत आणि आम्ही कुल्लूमधनं निघालो आहे. आता मंडीकडे चाललो आहे. ढाबा आहे तिथे थांबलो आहे आम्ही आणि इथे आम्ही बघू आता पराठा वगैरे काहीतरी खाऊ आणि असंच हलकं फुलकं खाऊ आणि निघू आम्ही पुढच्या प्रवासाला. इथनं व्ह्यू दाखवते तुम्हाला, खूप भारी व्ह्यू आहे. निघतोय आमचा थोडा हलका फुलका नाश्ता पण झालेला आहे. आता आम्ही इथनं निघतोय सरळ शिमला. आता कुठेही गाडी थांबवायची नाहीये. कशाला बघू शिमल्यामध्ये काही राईड मिळाली तर राईड करायची, पण तिला एकटीलाच करायची होती. आम्हाला कोणालाच राईड नव्हती करायची कारण ओवी खूप छोटी आहे. मला ओवीला घेऊन काही जमणार नव्हतं. मोठे व्ह्यू, कसला भारी व्ह्यू आहे. या हॉटेल राजामध्ये आम्ही चहा घेतला. आता रात्र असल्यामुळे काही दिसणार नाही याच्यावर. निघालोय. आम्हाला किमान 11:30-12 होणार आहे शिमलामध्ये पोचायला. सो आता पोचल्यानंतरच बोलू आपण. आता 12 वाजलेत आणि आत्ता आम्ही शिमल्याला पोचलोय. सो याच्यासोबतच मी व्हिडिओ एंड करते. आज खूप थकलेली आहे. उद्या शिमल्याचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल. तोपर्यंत गुड नाईट. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.